एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। चिमुकल्यांना मोबाईल देताना वडिलांनी किंवा आईनी हा विचार नक्की करावा आणि ही बातमी वेळात वेळ काढून नक्की पहा। तर एका 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। 5 वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत मोबाईलवरती कार्टून पाहत होती। अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती जमिनीवर पडली। आईनं मुलीला पाहिलं तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला। घाबरलेल्या कुटुंबानं मुलीला गावातील डॉक्टरांकडे नेलं। तिथं मुलीला मृत घोषित करण्यात आलं। मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं मानलं जात आहे। संपूर्ण प्रकार काय घडला होता पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ही घटना घडलेली आहे हसनपूरमध्ये। हसनपूर कोतवाली परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे, जिथं शुक्रवारी 9 वाजल्याच्या सुमारास महेश यांची 5 वर्षाची मुलगी कामिनी अंथरुणात बसली होती। ती आई सोनिया सोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती। अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती खाली पडली। आधी आईला वाटलं की ती मुद्दामून असं काहीतरी करत असेल, पण जेव्हा तिला हलवलं तेव्हा तिनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे आई घाबरली। ती जोरजोरात ओरडू लागली तेव्हा कुटुंबीय आणि आसपासचे लोक तिथं जमले। त्यांनी तातडीनं मुलीला गावातील डॉक्टरांकडे दाखल केलं। तिथं डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं। या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरलेली आहे। मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं मानलं जात आहे। शनिवारी सकाळी कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। कामिनी ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती। तिचा 5वा वाढदिवस 30 जानेवारीला साजरा होणार होता। या घटनेवर आई म्हणाली की मुलगी बेडवर बसून मोबाईलवर कार्टून पाहत होती। अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला। अवघ्या 5व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसलाय। मुलगी पूर्णपणे निरोगी आहे। शुक्रवारी सायंकाळी उशीरपर्यंत खेळल्यानंतर तिनं जेवण केलं असं देखील आईनं सांगितलं। दरम्यान ज्या प्रकारे घटनेची माहिती दिली जाते त्या मुलीचा अचानक मृत्यू झाला तो हृदयविकाराच्या झटक्यानं असू शकतो। मात्र शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल, जे आता शक्य नाही। सध्या घरातील लोक जे सांगतात त्यावरच विश्वास ठेवता येईल असं मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय।